नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाविहार सातकर्णी नगर रामेगाव येथे 25 डिसेंबरला 8वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन। भिक्खू पयानंद थेरो यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते होणार उद्घाटन। लातूर तालुक्यातील महाविहार धम्म केंद्र सातकर्णी नगर बार्शी रोड रामेगाव येथे 25 डिसेंबर रोजी 8व्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या धम्म परिषदेचे उद्घाटन दिल्ली येथील भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे। मार्गदर्शक म्हणून बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे उपस्थित राहणार आहेत। ही धम्म परिषद अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भिक्खू धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती संयोजक महाविहारचे सचिव भिक्खू पयानंद थेरो यांनी आज लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। बौद्धाचार्य केशव कांबळे यांनी प्रारंभी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेबद्दल प्रास्ताविक करून त्यामागील भूमिका विशद केली। त्यानंतर भिक्खू पयानंद यांनी म्हणाले की 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता महाविहार रामेगाव येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असून सकाळी 8 वाजता लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचशील ध्वजारोहण करून धार्मिक देखावे व बुद्धमूर्तीसह भिक्खू संघ उपासक उपासिकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे। या ठिकाणी सकाळी 10 वाजता भिक्खू शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहण सोहळा होणार आहे। दुपारी महाविहार सातकर्णी नगर येथे उद्घाटन सत्र होणार आहे। भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे। यावेळी सातकर्णी स्मरणिकेचे विमोचन भिक्खू प्राध्यापक डॉक्टर खेमधेम्मो महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे। याशिवाय धम्मदेशना, प्रज्ञापारमिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती व आपण, बुद्ध धम्मातील शील परमिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेमुळे झालेले सामाजिक परिवर्तन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व मंथन होणार आहे। विविध भागातून आलेले भिक्खू संघ मार्गदर्शन करणार आहेत। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक देवदत्त सावंत, भिक्खू बोधिराज, प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत कटारे, DS नरसिंगे, सुधाकर गुळवे, प्राध्यापक UD गायकवाड, अशोक देडे, बसवंत अप्पा उबाळे, डॉक्टर संजय गवई, इंजिनियर गायकवाड, मिलिंद धावारे आदींची उपस्थिती होती। आणि 2016 पासून आदरणीय डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो म्हणजे खरं म्हणलं तर आमचे गुरु डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो हे या परिषदेचे मार्गदर्शक आहेत, आमच्या संस्थेचे अध्यक्षही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माची एक चळवळ चालवणाऱ्यामध्ये एक अग्र नाव असलेले आमचे डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो आहेत, जे संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दशकापासून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न आहे। ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत त्यांना साथ देतात आणि त्यांचाच एक भाग म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच अध्यक्षतेखाली बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था स्थापन करून लातूरकरांच्या आर्थिक दानातून बार्शी रोड रामेगाव या ठिकाणी 9 एकर जमीन विकत घेऊन खरेदी करून समाजाच्या आर्थिक दानातून त्या ठिकाणी खरेदी केली आणि एक मोठं संस्कार केंद्र 2018 पासून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सक्रिय झालेलं एक संस्कार केंद्र या ठिकाणी हे झालेलं आहे। गेल्या म्हणजे आता हे 8वं वर्ष आहे। आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात, कारण आपण पहिल्यापासून आम्हाला या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी आपण दिलेली आहे आणि तुम्ही सर्व याचे साक्षीदार आहात। हा आमच्या कामाचा आलेख आपल्याला सर्वांना दिसतोच। समाजामध्ये आम्ही व्यवस्थित पद्धतीनं काम करण्यासाठी सदैव 24 तास म्हणायला काही हरकत नाही, रात्रंदिवस आम्ही सर्व भिक्खू, सर्व आमची संस्था आणि आमचे सगळे दानशूर उपासक, श्रद्धावान उपासक, ही जी मंडळी बसली माझ्या बाजूची, हे लोक नुसते मिरवणारे लोक नाही, तर हे लोक पैसे, वेळ, बऱ्याच गोष्टी त्यांना जे करता येईल श्रद्धेनं समाजामध्ये काय काय परिवर्तन करता येईल त्याच्यासाठी ही वेळ देणारी मंडळी आहेत। आणि म्हणून या मंडळीच्या सहकार्याने गेल्या 7 धम्म परिषदा यशस्वी पद्धतीनं पार पडलेल्या आहेत। वेगवेगळे पाहुणे, वेगवेगळे राजकीय मंडळी, वेगवेगळी विदेशातील भिक्खू, आतापर्यंत आपण या ठिकाणी श्रीलंका, थायलंड, जापान, त्यानंतर नेपाळ,
काश्मीर या सर्व भागातून भिक्खू आपण बोलवलेले आहेत। आणि यावर्षी सुद्धा आमच्या या परिषदेचं उद्घाटन आमच्या ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष म्हणजे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आदरणीय करुणानंद महाथेरो जे दिल्लीचे आहेत आणि ते आमचे संघनायक आहेत आणि म्हणून भिक्खू संघाचे अध्यक्ष त्यांना आम्ही या वर्षी या परिषदेचं उद्घाटन करायला बोलवलेलं आहे। या परिषदेचे 2 सत्र आहेत। सकाळचं सत्र मिरवणुकीचं असेल 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नांदेड रोड या ठिकाणी धम्मध्वजारोहण धार्मिक देखावे बुद्ध मूर्तीसहित भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांची दरवर्षीप्रमाणे या आहे म्हणजे अशी धम्म मिरवणूक दरवर्षी निघते त्याच पद्धतीने ही मिरवणूक असणार आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी मुख्य ध्वजारोहण असणार आहे जे की आमचे आताच केशवराव यांनी सांगितलं की आपल्या लातूर जिल्ह्याचे पहिले भिक्खू म्हणून त्या आणि मराठवाड्यामध्ये ज्येष्ठ भिक्खू म्हणून त्यांना आम्ही मान देतो। ते ज्येष्ठ आहेत आणि म्हणून भिक्खू शरणानंद महाथेरो जे की भंते उपाली यांच्या कर्तृत्वानं ते परिवर्तित झाले आणि भिक्खू झाले होते त्यांच्या हाताने आम्ही या ठिकाणी आंबेडकर पार्क येथील मूळ ध्वजारोहण ठेवलेलं आहे। दुसरे उद्घाटकीय सत्र असं आहे की उद्घाटन परिषदेचे करुणानंद महाथेरो दिल्ली यांच्या हस्ते होणार आहे। यावर्षीही देखील दरवर्षीप्रमाणे सातकर्णी स्मरणिका तिचंही विमोचन होणार आहे। आमचे भिक्खू संघाचे महाराष्ट्र भिक्खू संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर खेमदमू महाथेरो जे की मुळावा त्यांच्या हस्ते होणार आहे। आणि यावर्षी भिक्खू संघाची धम्मदेशना होत असताना आम्ही पत्रकामध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहेत की समाजाला याच्यातून प्रबोधन व्हावं आणि मग ते विषय काही धर्माच्या अंगानं धम्माच्या अंगानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा जो काही विषय आहे ती सगळी विषय आम्ही या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि त्या विषयाप्रमाणे या ठिकाणी भिक्खूंची धम्मदेशना होणार आहे।